रसिको हो नमस्कार. वाङ्मयाचा आस्वाद ही प्रत्येक रसिकाच्या आयुष्यातील स्वतःची अशी आस्वादाची खाजगी ठेव असते. आणि या आस्वादनाबाबत भारतीय साहित्यामध्ये, भारतीय प्राचीन साहित्यापासून सर्व मीमांसकांनी खूप खोलवर असं चिंतन लिहून ठेवलेलं आहे. आणि संस्कृत साहित्यापासून तर भारतीय अनेक प्रादेशिक साहित्यापर्यंत यावर समीक्षात्मक आस्वादात्मक असा विचार चिंतन लेखकांनी समीक्षकांनी केलं. मराठी साहित्यामध्ये डॉक्टर कुसुमावतीबाई देशपांडे यांचं स्वतःचं असं मीमांसक म्हणून आस्वादक म्हणून एक आगळं स्थान आहे. ही अशी एक स्त्री समीक्षिका, या स्त्रीने संवेदनेच्या कितीतरी पटलांवर अत्यंत खोलवर आस्वाद प्रक्रियांचे विचार सातत्याने प्रगट केले आहेत. पासंग हा कुसुमावतीबाईंचा एक अतिशय प्रसिद्ध असलेला समीक्षेचा ग्रंथ आहे. आणि ह्या पुस्तकात त्यांचे विविध विषयावरचे अतिशय महत्त्वाचे लेख आहेत. आणि ते अभ्यासाला असो अथवा नसो, पण पुढच्या पिढीला कुसुमावतीबाई ह्या किती खोलवर विचार करायच्या आणि त्यांच्या भाषेचा दर्जा काय होता हे निदान कळावं म्हणून वाङ्मयाचा आस्वाद हे कुसुमावतीबाई यांचा जो समीक्षापर लेख पण जो आस्वादनाशी संबंधित आहे तो आपल्यासमोर ठेवावा असं एक आस्वादक रसिक या नात्याने नक्कीच वाटलं. तर आपण आज त्यांची स्वतःची वाङ्मयाचा आस्वादावरची मतं जाणून घेऊया. कुसुमावतीबाई म्हणतात, अलीकडे अनेकदा माझ्या मनात येते की वाङ्मयाचे स्वरूप, वाङ्मयाचा आस्वाद इत्यादी विषयासंबंधी कोणी काही चर्चा करणे निरर्थक तर नाही. आपण जे काही मनापासून किंवा स्वेच्छे वाचतो त्यानेच आपल्याला खरा आनंद मिळतो. आपली स्वतःची निकड भागवली जाण्यातच त्या वाचनाची परिपूर्ती असते. ज्याने आपली स्वतःची आंतरिक आवश्यकता भागवली जाते त्याविषयी कोणाला काय सांगायचे. वाङ्मयाचा आस्वाद हा खरोखरी एक अत्यंत व्यक्तिगत असा प्रकार असतो. त्याला एक समष्टीप्रधान बाजू असते. समष्टीप्रधान म्हणजे एक सामाजिक बाजू पण असते. त्याचे सार्वजनिक स्वरूप संभवते. त्याचा व्यक्तिनिरपेक्ष निकष असू शकतो हे मला ठाऊक आहे. ते सार्वजनिक स्वरूप काय किंवा तो व्यक्तिनिरपेक्ष निकष काय याचा शोध घेण्याचे मी मधून प्रयत्न केले आहेत. परंतु तो आस्वाद अखेर व्यक्तिमनाने घ्यायचा असतो. व्यक्तिमनालाच त्याचा खरेपणा, त्याची उत्कटता पटायची असते. ती उत्कटता मोजण्याचे खरोखरी आपणाजवळ काहीही साधन नाही. हेच पुन्हा प्रत्ययाला म्हणजेच अनुभवाला येते. आणि म्हणून पुन्हा एकदा नव्याने हेच जाणवते की अखेर वाङ्मयाचा आस्वाद कोणाला कसा मिळतो, कितपत उत्कटपणे मिळतो हे त्या व्यक्तीच्या आंतरिक आवश्यकतेवर आणि पूर्वसंस्कारांवर अवलंबून असते. ही आंतरिक आवश्यकता नसली आणि योग्य ते पूर्वसंस्कार झालेले नसले तर वाङ्मयाच्या सौंदर्याविषयीची, वाङ्मयाच्या प्रबोधन शक्तीविषयीची सर्व भाषा ही एखाद्या परकीय भाषेइतकीच अनाकलनीय राहते. वेगवेगळ्या काळी वेगवेगळे साहित्यविषयक वाद माजून राहिले. म्हणजे वेगवेगळे वाद होते त्या काळात असं कुसुमावतीबाईंना म्हणायचे. त्यांच्या मुळाशी बऱ्याच अंशी व्यक्तिगत भेदवृत्ती आणि अनुभूती भेदच आढळून येत नाहीत का? आजचे काव्य कोणाला समजते, कोणाला समजत नाही. कालच्या रविकिरण मंडळाच्या काव्यामध्ये अजून कोणाला फार सौंदर्यपूर्ण व सर्वांगीण अभिव्यक्ती आढळते तर कोणाला ते अगदीच सामान्य वाटते. कोणाला सौंदर्य हाच वाङ्मयाचा आत्मा वाटतो तर कोणाला सौंदर्य हा वाङ्मयाचा आनुषंगिक परिपाक वाटतो. कोणी वाङ्मयाच्या सामाजिक परिणामावर अधिक भर देतात तर कोणी वाङ्मयाच्या स्वतंत्र
अभिव्यक्ती पद्धतीविषयी अट्टाहासाने आग्रह धरतात. आणि कितीही चर्चा व परिसंवाद घडवून आणले तरी हे भेद मिटत नाहीत. उलट जो तो आपापल्या विचारांच्या बैठकीवर अधिक स्थिर होतो. हे तरी का होते याचे कारण शोधू गेले तर मला वाटते आपणाला हेच आढळेल की तत्वप्रधान चर्चा किंवा बुद्धिनिष्ठ प्रतिपादन यांनी खरोखरी अनुभूतीचे संक्रमण होऊ शकत नाही. काही नवे किंवा वेगळे विचार कानांवरून जातात, परंतु त्या विचारांनी आपल्या मनातील साधर्म्याची तार छेडली गेली नाही तर कित्येकदा तेथे विरोधी विचारांची वादळे उठतात आणि ती जणू प्राणपणाने आपल्या आंतरिक अस्मितेचे रक्षण करायला लढतात. तर्कनिष्ठ विचार हे केवळ शिपाई आहेत असं कुसुमावतीबाईंनी म्हटलंय. मानवी मनाची मूर्धाभिषिक्त सम्राज्ञी म्हणजे एक अगदी व्यक्तिगत अशी वृत्ती आहे. तिच्या प्रकृतीतील काही विशेष काही घटक आपल्याला निर्देशिता येतील. त्यांचे मूळ काही प्रमाणात आपल्याला बाह्य सामाजिक परिस्थितीत सापडेल, काही प्रमाणात आनुवंशिक संस्कारात सापडेल. परंतु असे कितीही घटक आपण शोधले आणि त्यांचे विश्लेषण केले तरी त्यांच्या बेरजेत किंवा जमावात किंवा परिपाकातही आपल्याला त्या वृत्तींचा जिवंत साक्षात्कार होणार नाही. काहीतरी अनाकलनीय अप्राप्य असे राहीलच. हे जे अनाकलनीय असे काहीतरी असते त्यानेच मनाला व्यक्तित्व प्राप्त झालेले असते. ही व्यक्तिगत वृत्ती त्या मनाची सम्राज्ञी असते व त्या राणीसाठीच विचारांची सारी लढत असते. तिचे साम्राज्य अभेद्य राहावे यासाठी ते आपली सारी शक्ती पणाला लावित असतात आणि म्हणूनच या विचारयुद्धांनी चर्चावादांनी फारच थोडे हाती लागते. परंतु प्रत्येक व्यक्तीला आपल्या मनाचे साम्राज्य अभेद्य राहावे असे वाटते. याचा अर्थ असा नव्हे की कोणीही काही नव्या विचाराला व नव्या शक्तीला आपल्या साम्राज्यात शिरू देत नाही, किंवा याचा अर्थ असाही नव्हे की प्रत्येक व्यक्ती इतक्या कडेकोट बंदोबस्तात आपापल्या बेटावर अलगपणे राहते की इतर व्यक्तिमनांशी भोवतालच्या इतर बेटाखंडांशी तिचा काहीही संबंध नसतो. त्यामध्ये काही दळणवळण नसते. ही जी मनाची वृत्ती सम्राज्ञी असते तिचे दोन विशेष सहज जाणवतात. ती मोठी चौकस असते. आपल्या भोवतालचे जग म्हणजे काय प्रकार आहे हे जाणून घेण्याची तिला तीव्र उत्कंठा असते. आणि तशीच आपण स्वतः म्हणजे तरी कोण आहोत, कशा आहोत हेही जाणून घेण्याची तिला आकांक्षा असते. हेच दोन्ही तिच्या व इतर व्यक्तिमनांच्या मधील स्पर्शबिंदू ठरतात. या विशेषांमुळेच अनंत अंधाराच्या महासागरात विखुरलेल्या या वेगवेगळ्या व्यक्तिमनांच्या मध्ये दळणवळणाचे मार्ग निर्माण होतात. एका मनाची हाक दुसऱ्याला पोचू शकते. एका व्यक्तीची अनुभूती दुसऱ्या व्यक्तिमनात संक्रांत होऊ शकते. मात्र हे संक्रमण स्वेच्छेने झाले, स्वयंनिर्णयाने झाले तरच होऊ शकते. कोणत्याही एखाद्या अनुभूतीच्या स्वराने आपण होऊन मनाचे कोट उघडले गेले तरच त्या अनुभूतीचा अंतरंगात शिरकाव होतो. त्या अनुभूतीला तेथे मानाचे स्थान मिळते. कधी कधी तेथेच रहिवासी होण्याचा हक्कही मिळतो. ही खरी वाचनाची प्रक्रिया, वाङ्मयानंदाच्या निर्मितीची पद्धती. हीच खरी साम्राज्य निर्मिती. कारण येथे दुसऱ्याचे साम्राज्य हिरावून न घेता आपल्या साम्राज्याचा विकास होतो. नवनव्या प्रदेशांचा लाभ होतो व एकदा जे लाभले त्याचा कधी नाश होत नाही. या अशा साम्राज्य वृद्धीमध्ये काळाचा अंतराय येत नाही, स्थळाचा येत नाही, संस्कृतीचाही येत नाही. स्थलकालातीत व संस्कृती भेदातीत असे जे काही जीवनामध्ये आहे किंवा बहुतेक असावे असे आपल्याला वाटते त्याचा साक्षात्कार या प्रक्रियेत शक्य आहे, शक्य होतो.
खुलाशासाठी म्हणून माझ्या एका अनुभव क्षणाचे उदाहरण देते. काही दिवसांपूर्वी मी अल्डस हक्सलेचे पेरेनियल फिलॉसॉफी हे पुस्तक वाचित होते. काही दिवसांपूर्वी मी अल्डस हक्सलेचे पेरेनियल फिलॉसॉफी हे पुस्तक वाचताना पहिलेच प्रकरण चालू होते. हक्सलेने अनेक शतकांपूर्वीच्या एका चीनी कवीच्या ओळींचे रूपांतर दिले होते. कुसुमावतीबाई सांगतायत, द वन मून रिफ्लेक्ट्स इट सेल्फ वेअर एव्हर देअर इज अ शीट ऑफ वॉटर अँड ऑल द मून्स इन द वॉटर आर एम्ब्रास्ड विदिन द वन मून. जेथे जेथे एखादा जलसंचय आहे तेथे तेथे या एकाच चंद्राचे प्रतिबिंब पडते आणि पाण्यामधले हे सारे चंद्र त्या एकाच चंद्रात सामावले आहेत. या ओळी मी वाचल्या आणि पुस्तक काही वेळ तरी ठेवून द्यावे असे वाटले. कोठे अल्डस हक्सले, कोठे काही शतकांपूर्वीचा चीनी कवी युंग चिया टाशी, पण इंग्रजी भाषेचा दोर धरून जणू एका झेपेत देशकालाची बंधने ओलांडून युंग चिया टाशीला त्या एका शांत रात्री दिसलेल्या चंद्रबिंबांकित पलवलापाशी मी पोचले होते. पलवल म्हणजे सरोवर. त्याच्या डोळ्यांनी मी पाहत होते. त्याच्या अनुभूतीचा क्षण माझा झाला असे निदान मला तरी वाटत होते. एवढेच नव्हे तर त्या संक्रांत अनुभूतीच्या सामर्थ्याने, म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी अनुभूती, जो अनुभव आहे त्याच्या पुढची प्रचिती, त्या सामर्थ्याने मला आजपर्यंत दिसलेली चंद्राची प्रतिबिंबे व चंद्रबिंबे यांच्या संगतीत एक वेगळा अर्थ भरला गेला होता. आत्मा व परमात्मा यांच्या परस्पर संबंधांचे स्वरूप मला स्पष्टपणे कळले. परमेश्वराच्या अस्तित्वाच्या प्रतीतीने माझे मन भरून गेले असे मी म्हणणार नाही. त्याच्या सर्वाश्लेषी शक्तीचा मला साक्षात्कार झाला असेही नाही. परंतु त्या सर्वाश्लेषी शक्तीचा शोध घेणाऱ्या निसर्गातील सौंदर्यामध्ये, सृष्टीतील वेगवेगळ्या प्रक्रियांमध्ये त्याचे अस्तित्व पाहणाऱ्या एका मानवी मनाची मात्र मला प्रतीती निश्चित झाली. युगानुयुगे जीवनाचे कोडे उलगडण्याचा जो मानवाचा प्रयत्न चालू आहे, अज्ञाताचा ठेव घेण्याची त्याची जी धडपड चालू आहे, त्या आकांक्षेशी मन तद्रूप झाले. क्षणभर तरी असे वाटले की अश्रद्धेची, तर्कनिष्ठेची, जडवादाची, संशयवादाची आवरणे खोलून टाकून आपल्याही मनाचे सरोवर त्या चंद्रप्रकाशाने भरून टाकावे. युंग चिया टाशीच्या चंद्रबिंबाचा मला कधी विसर पडेल असे वाटत नाही. ती प्रतिबिंबे आता माझ्या मनःसृष्टीची कायमची रहिवासी झाली आहेत. या माझ्या अनुभव निवेदनात काव्याच्या काही विशेषांकडे मला आपले लक्ष वेधायचे आहे असे कुसुमावतीबाई म्हणतात. पहिला विशेष हा की त्या चीनी कवीने वापरलेल्या प्रतिभेने एकदम सहानुभवाचा प्रत्यय येतो, आपोआप प्रत्यय येतो. जितक्या सहजपणे एखादे फूल उमलावे इतक्या सहजपणे आपले मन उमलते व त्या प्रतिमेने सूचित झालेल्या नव्या किंवा अननुभूत अशा आशयाचा स्वीकार करते. आणि मग पुन्हा विचार करू लागले म्हणजे आपल्याला त्या नव्या किंवा अननुभूत अशा आशयाच्या थोरवीची खरी जाणीव होते. आपण जितका विचार करावा तितकी ही जाणीव वाढत जाते. तिच्या आशयाच्या वलयांचा जणू विस्तार होत जातो. मला असे वाटते की सत्कवितेचे नेहमी असेच होते. तिच्यातील एक एक प्रतिमा म्हणजे जणू काय एखाद्या मंत्रशक्तीने भारलेल्या शब्दासारखी असते. तिच्या उच्चाराने अनुभूतीचे, आशयाचे विश्व आपल्यापुढे पसरते, तेही अतिशय सहजपणे. तिच्या उच्चाराने दुसरा जो विशेष मला आपल्या लक्षात आणून द्यावयाचा आहे तो असा की या प्रतिमेमध्ये अशी आशयाची विश्वे सामावलेली असतात आणि त्या आशयावरच तिचे सौंदर्य अवलंबून असते. ज्या वस्तूंचा त्या प्रतिमेत निर्देश आहे त्यांच्या स्वरूपावरच केवळ त्या प्रतिमेतील सौंदर्य अवलंबून नसते. येथे चंद्र सुंदर असेल पण त्याचा सौंदर्याशी येथे संबंध नाही. पलवल बिचारे सुंदर असो वा नसो,
त्याच्याशीही येथे काही कर्तव्य नाही. या प्रतिमेतील सारे मर्म चंद्र पलवल यांच्या संबंधामध्ये आहे. इतकेच नव्हे तर पलवलामध्ये चंद्राचे प्रतिबिंब पडणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, सृष्टिक्रम आहे. त्या सृष्टिक्रमाच्या अत्यंत वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये कवीने जो भावनात्मक किंवा आध्यात्मिक आशय भरला, त्या आशयावर या प्रतिमेचे सौंदर्य अवलंबून आहे. त्या सृष्टीविषयक सत्यातून जे सूचित केले जाते त्या सूचितावर प्रतिमेचे सौंदर्य अवलंबून आहे. आणखी एखादे उदाहरण द्यायचे तर जन्ममृत्यूविषयी विवरण करताना ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे, जैसे पवने तोय हालविले आणि तरंगाकार जाहले, तरी कवणके जन्मले म्हणावे तेथ. तेची वायूचे स्फुरण ठेले आणि उदक सहज सपाट जाहले, तरी आता काय निमाले विचारी पा. वाऱ्याच्या झोताने पाण्यावर लाटा उठतात आणि पुन्हा विरून जातात. हा सृष्टिक्रम झाला. त्यात सौंदर्य नाही असे नाही, परंतु त्याची प्रत वेगळी. आणि अथांग आशयाने भरलेल्या प्रतिमेच्या सौंदर्याची प्रत वेगळी. म्हणजेच असे म्हणायचे की कवितेचे सौंदर्य तिच्यातील सूचित आशयावर म्हणजे व्यंजनेवर अवलंबून आहे. आणि हा सूचित आशय म्हणजे कवितेचा अर्थ. काव्यात कसला अर्थ पाहायचा, अर्थाची साखळी काव्याच्या गळ्यात कशाला घालावी, असे सूर जे अनेकदा आपल्या कानी येतात, त्यात काव्याविषयीचा खरा वा खोल समज आढळून येतो असे म्हणता येत नाही. अर्थात अर्थ या शब्दाचा आपण अनर्थ केला आणि शालेय अवस्थेत ज्या तारांबळीने मोरोपंतांच्या आर्यांचा अन्वयार्थ लावित होतो त्या पद्धतीने विचार करू लागलो तर गोष्ट वेगळी. तसा कवितेच्या अर्थाचा शोध करायचा असे माझे म्हणणेही नाही. मी ज्या आशयाविषयी बोलत आहे तो सहज मनःसंवादाने सापडणारा आहे. परिचयाच्या वस्तूच्या प्रतिमांनी वा वस्तूच्या संबंधांच्या प्रतिमांनी तो सूचित केलेला असतो. तो एखादा तत्वरूप वाक्यातच आपल्याला व्यक्त करता येतो असे नाही. कधी कधी त्याने केवळ एक भाववृत्ती निर्माण होते आणि कधी कधी त्या कवितेतील शब्दांव्यतिरिक्त कोणत्याही शब्दांनी नीटपणे सांगता येणार नाही असे काहीतरी त्यात सूचित असेल, परंतु असे काहीतरी तेथे असेलच असेल व तोच त्या कवितेचा आशय. या आशयाची वलये जसजसा विचार करावा तसतशी वाढत विस्तारत जातात व या अर्थाने नित्य नवी वाटतात. कवितेचा आस्वाद हा अशा वेगळ्या अर्थाने अत्यंत सृजनशील आणि स्वतंत्र असा खाजगी अनुभव असतो असं कुसुमावतीबाईंनी म्हटलं आहे. धन्यवाद.